आम्ही जातो आमच्या घरा आमचा निरोप घ्यावा असं म्हणत पुण्यातले वारकरी आता सासवडच्या दिशेने पंढरपूरकडे निघालेले आहेत। आज सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पालखी विठोबा मंदिरापासून प्रस्थान होऊन ती पुण्यातल्या सासवडच्या दिशेने येत आहे। आपण पाहू शकतो की हा पालखी विसावा मार्ग आहे, जिथे पालखी विसावा केली जाते वडकी नाल्यापाशी। या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी आहे ती विसाव्याला ठेवण्यात येत आहे आणि इथनं पुढे दिवे घाट जो असतो, जो अवघड टप्पा मानला जातो पंढरपूरकडे जाण्यासाठी, तो पालखी पार करत असते। पण त्यापूर्वी जर पाहायला गेलं तर दिवे घाटच्या येईपर्यंत म्हणजे हडपसर ते सासवड मार्गेपर्यंत देखील रस्त्याची मोठी कामं चालू आहेत। त्यामुळे यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला आणि तिथल्या वारकऱ्यांना मोठी पराकष्ट करावी लागणार आहे। पण इथली जर आपण परिस्थिती पाहिली किंवा इथली जे परिसर पाहिला तर अतिशय भक्तिमय वातावरणाने आनंदाने दुमदुमलेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही काही वेळातच या पालखी विसावा ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी जर आपण पाहू शकतो की भाविकांनी भक्तांनी मोठी रांग लावलेली आहे। ज्या ठिकाणी पालखी विसावा केली जाते त्या ठिकाणी देखील वारकऱ्यांची मोठी गर्दी आपल्याला लागलेली आहे। तिथलं पालखी विसाव्या ठिकाणी तिथे डोकं ठेवून आपलं दर्शन हे भाविक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच आपल्या आजूबाजूला पाहू शकतो या परिसरामध्ये काही वारकरी असतील ते गिरक्या घालताना पाहायला मिळतात, तर काही वारकरी विठुरायाचा जयघोष करत पुढे आपलं प्रस्थान करत आहे। असंच विठुरायाचा जयघोष करत सगळेच वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। त्यापूर्वी जो अवघड टप्पा आहे, जो संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा जो सर्वात अवघड टप्पा असतो पंढरपूरला जाण्याचा, तो दिवे घाट, आणि तो दिवे घाट आज संत तुकाराम महाराजांची पालखी वारकऱ्यांसोबत पार करणार आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह मी आदित्य पवार, जय महाराष्ट्र, पुणे।